मित्रांनो, आपण आलोय आता जंजिरा किल्ल्यावर सगळे. इकडं माझी बहीण, इकडं बाबा, तिकडं ऋषी दादा. तुम्ही आता आपण चाललोय बोटमधून तिकडं जंजिराकडं. तिकडं आपण इंजिनच्या पुढंच बसलोय डायरेक्ट. आपण बघूच शकता तुम्ही. इकडं मागं आपण आता सोडलाय किनारा. आता आपण जाऊ किल्ल्यावर. इथं हे महल आहे, हा किल्ल्याचं मेन महल. आणि आता आपण चाललोय तिकडं तलावाकडे. आपण बघू शकतो इथं हा तलाव आहे. हा किल्ला चारही बाजूनी समुद्रात आहे, पण तरीही इकडं मासे पण आहे. आणि हा तलाव चारही बाजूनी समुद्रात असून हे गोडं पाणी आहे. म्हणजे समुद्रात मिठाचं पाणी असतं तसं हे पाणी आपण जे पितो तसं पाणी आहे, स्वच्छ. असं इथं वैशिष्ट्य आहे. आता आपण जाऊ वर तिकडं ते ह्याच्याकडं झेंड्याच्या. चल ना लवकर. आमच्या म्हाताऱ्या मॅडम जमलेल्या आहेत. अशा प्रकारे त्यांना टेकावं लागतं सारखं. टेकावं लागतं. चल ना तू. आपण बघू शकतो आम्ही त्या तिकडून आलेलो आहे. आपला पद्मदुर्ग किल्ला आहे, जो की संभाजी महाराजांनी हा जो जंजीर आहे तो हे जिंकण्यासाठी तो बांधकाम चाललेलं त्याचं, तो अर्ध्यावरच सोडला. कारण की जेव्हा ते बांधकाम चालू होतं ना, तेव्हा जो या किल्ल्याचा मेन आहे ते घाबरले की आपला किल्ला जाईन, जो एकुलता एक आहे. आता निजामशाहीचा किल्ला होता हा. तर जेव्हा निजामशाही संपत आली आणि इथं शेवटचा राहिला हा किल्ला, तेव्हा संभाजी महाराजांनी तो किल्ला बांधायला चालू केलं म्हणजे. आणि त्याचं 70% काम झालेलं. पण तेवढं त्यांनी मग मुघलांसोबत हात मिळून रायगडावर अटॅक केलं, म्हणजे आपल्या राजधानीवर. आणि राजधानीवर अटॅक केलं. मग संभाजी महाराजांना अर्ध इथलं बांधकाम सोडून तिकडं जावं लागलं, रायगडला. त्याच्यामुळं मग ह्या किल्ल्याचं बांधकाम राहिलं. आणि जर ह्या किल्ल्याचं बांधकाम झालं असतं तर आपल्या तुम्हाला माहितीच आहे की महाराजांची नौसेना सगळ्यात मजबूत होती. आपण जिंकलोच असतो हा किल्ला जर त्याचं बांधकाम पूर्ण झालं असतं. सकाळी यायचं. हे मराठ्यांच्याच राज्यात असतं हा जंजिरा किल्ला. आपण स्वप्न इकडं वर झेंडावंदनसाठी फ्लॅग होस्टिंग, झेंडावंदन म्हणजे फ्लॅग होस्टिंगसाठी बांबू आहे, फ्लॅग रॉड आहे. झेंडावंदन आणि फ्लॅग होस्टिंग मध्ये काय फरक आहे? नाही, आपले व्ह्युअर्स बाहेर देशातून पण बघू शकता ना, त्याच्यासाठी. किती फॉलोअर? मुकेश भाऊंनी हा किल्ला बांधण्यासाठी इतकी मेहनत केली की त्यांचा हा बघा घाम पण सांडलेला आहे. इतका त्यांनी किल्ला बांधण्यासाठी परिश्रम घेतलेले. हे सगळे तुम्ही ज्या पायऱ्या बघू शकता त्यांचे दगड त्यांनीच त्यांच्या एकट्याच्या पाठीवर वाहिलेले दगड आहेत. आता आपण जाऊ निघूत. आपण बघू शकतो इकडं जितकं मजबूत दगड आहे त्याच्यापेक्षा जास्त मजबूत इथला चुना आहे. कारण दगड पूर्ण असा आत झिजून गेलाय तरी चुना वर बाकी. इकडं आपले आता फोटो काढून झाले, पण आता आपण बाबांसाठी थांबलो. इथं लाटा तुम्ही बघू शकता भिंतीला लागून किती वर आहे. आता हे बघा, मगाशी एकदम आमच्या अंगावर पाणी आलं तर इतके वर लाट आलती. चला आता आपण निघू. निघू. इकडे यांचं या विषयावर चर्चा चाललेली की लाटा किती वर जात आहेत. आपण आता परत या बुरुजातून बाहेर निघू. आता बाहेर निघल्यावर परत आपला भारत सरकारचा रस्ता चालू झालाय. चला आता आपण जाऊ कलाल बांगडीकडे. ऋषिकेश भाऊ त्यांच्या सवयीनुसार परत खिडकीत गेलेले आहेत. आपण जाऊ जरा गार होऊन येऊ इथं.
तिकडं बोट चालली आहे तेव्हा बघू शकतो आपण. इकडं सानवी मॅडम उभे आहेत. ऋषिकेश भाऊ परत खिडकीत फोटो काढायचा का सानवी मॅडमचा? आपण फोटो काढू, थांबा एक. व्यवस्थित फिल्टर लावून काढ काय. हा, फिल्टर लावायचं असं मत आहे त्यांचं. पण बघू शकता इकडं 2 इथं 3 4 5 6 7 तोफा आहे तिथं. काही तोफा तिथं पडून पण गेल्या असतील, याच्यातून खाली जाऊ शकता. काही तोफा गेल्या पण असतील ना. यांचं VMP लिहितो काय. तिकडं त्या पोरांची मस्ती चालू आहे. चला आता आपण इथून पण जाऊ दुसरीकडे. जरा शब्द झाले आपल्या व्लॉगमध्ये चालले. चला तर इकडं बघू शकतो एक तलाव आहे. ही आपल्याला असं कॉलनी म्हणू शकतो, किंवा मराठीत काय म्हणतात रे कॉलनीला? गल्ली. काही पण चाललंय सानवीचं. सानवी कोणाच्या तरी विचारात एकदम डुबलेली आहे. इकडं आपण हा मी नाही. हा इकडं घर आहे, सुधरत नाहीये त्याला, खूप घर आहे. आठवण येते. तिथं कोणीतरी त्याचं स्वतःचं ध्रुव म्हणून नाव लिहिलंय. ते पूर्व काळी त्याचं घर असेल. इकडं आपण बघू शकतो आपण कलाल बांगडीकडे आलेलो आहे. इकडं कलाल बांगडी ही वेगळी तोफे, ही पण वेगळी आहे. आणि आपली मेन म्हणजे कलाल बांगडी, ही कलाल बांगडी तोफे आपण बघू शकतो. कलाल बांगडी तोफ ही आपल्या पूर्ण भारतातली नंबर 1, 2 आणि 3 टॉप 3 मधली ही कलाल बांगडी तोफ आहे. हिचं वैशिष्ट्य असं की ही उन्हात सुद्धा थंड असते. थंड आहे का ती? म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला असते. उन्हात सुद्धा थंड असते, काय संबंध? मग दगड तसा वापरलेला आहे ना. दगड नाही, ती पंचधातूची तोफ आहे. पंचधातू. सेंटेन्सची तर ही किल्ल्याची सगळ्यात मेन, इकडे जे पकपक चालू आहे, इकडे किल्ल्याची मेन वैशिष्ट्य आहे. या किल्ल्याचं अट्रॅक्शन एकदम महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे. इकडं वर भिंत बांधलेली आहे सिमेंटची त्या काळाची, पण हे बंद केलेलं आहे, रस्ता जाण्यास मनाई आहे. इकडं त्या दोघांचं काय माहिती. तू किती भंगार आहे म्हणे, जर तो ब्लॉग कोणी बघितला तर मला घरचे हाणतील. म्हणलं तेच करायला पाहिजे म्हणून तर बोलते म्हणलं. तर आता हे काय आपल्या ब्लॉग मध्ये लफडे उघडायचं चाललंय. यांचं दोघांचं काम. याचं चाललंय, हा याचं सांगतोय, ही याचं सांगते. आपण सुरक्षित आहे बाबा. मित्रांनो आता आपण एक पाऊल टाकतोय परतीच्या रस्त्यावर. इकडं सानवी मॅडम चालले आहेत डुलत. पुढं बाबा आहेत आणि तिकडं ऋषीदादा आहे. ऋषीदादा म्हणजे आमचा आज गाईड झाला, कारण त्याने आम्हाला बरोबर रस्त्याने आणलं. तर चला आता आपण जाऊ बोटकडे. आपण बघू शकतो इकडे राम सेतू सारखा ब्रिज तयार केलेला आहे. इथं नाही पण पुढं आहे, आपण तो बघू शकता. इथं आहे होल काय ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. माहिष्मती सामनाच्य ते सगळं चालत होतं त्यांची ती बरोबर आहे. इकडे ऋषिकेश भाऊ परत कोणाला तरी सापडत आहेत. पाण्यात पडले काय? पाणी बघू शकतो आपण. मागच्या वर्षी निळ होतं, पण आता गढूळ पाणी झालेलं आहे. पुढच्या वर्षी गुलाबी होणार. आमच्या मनोवैज्ञानिक यांचं असा अंदाज आहे की गुलाबी होणार. तिकडे बोला.